brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मला या मतदानात नको. आणि मग सवलती यांना शिक्षणामध्ये सरकारकडनं पाहिजे आणि परत त्याच्या आईला उलटी तंगडी कायद्यानं न्यायालयाच्या अधीन राहून संविधानाच्या अधीन राहून जे पण काही नम्रतेने करता येईल ते करा. आणि प्रशासनानं जे अधिकार आपल्याला दिलेत त्या अधिकाराचा योग्य उपयोग करा. अरे आम्हाला फक्त राजकारण करायचं असतं, निवडून यायचं असतं तर जाहीरपणे आम्ही म्हणतोय, जाहीरपणे आज पण म्हणतोय, मला या मतदानच नको, मला मतदानच नको. अरे जो वाईट नजर टाकतो माझ्या माता भगिनींवर त्याचा मतदानच नको. अरे जो आमच्या या देवस्थानच्या जागेवर वगवट बसवतो त्याच मला मतदानच नको. अरे इथून पुढे आमदार नाही झालो तरी चालेल, पण शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू धर्माच्या अस्मितेसाठी, हिंदू धर्माच्या देश धर्मासाठी आम्ही सगळेजण प्रत्येक ठिकाणी जाणार, ही जागृती करणार. अरे आमचं काम काय फक्त लाईट, गटर, पाणी, रस्त्याचे का? आम्ही आमच्या सुविधा केव्हा देऊ? आम्ही आमच्या सुविधा केव्हा देऊ? जेव्हा आमच्या धर्मातला प्रत्येक घटक सुरक्षित राहील त्यावेळेस देऊ. जर तो सुरक्षित नाही राहिला, या असे जर वक्फ बोर्डाच्या मागे गिळायला लागले आपल्या जमिनी, तर कसं आम्ही देणार ते? कसं आम्ही देणार ते? मगाशी भैयांनी सांगितलं बॉम्बस्फोट मध्ये डॉक्टर, इंजिनियर. आणि मग सवलती यांना शिक्षणामध्ये सरकारकडनं पाहिजे आणि परत त्याच्या आईला उलटी तंगडी. हे सहन होणार नाही आणि सहन करायचं पण नाही. तुम्ही अजिबात सहन करायचं नाही. आपलं फक्त लोकप्रतिनिधीला मतदान करायचं आणि फक्त हे डोळ्यासमोर ठेवायचं की त्यांनी मला सगळ्या मूलभूत सुविधा दिल्या पाहिजेत. हो, ते दिल्याच पाहिजेत, ते देण्यासाठी आम्ही आहोतच. पण हा पण विचार प्रत्येक मतदान करणाऱ्या आपल्या या हिंदू धर्मातल्या कार्यकर्त्यांनी सहकार्याने ठेवला पाहिजे. यांनी माझं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या धर्माचं पण रक्षण केलं पाहिजे, धर्माचं सुद्धा रक्षण केलं पाहिजे. अरे त्याच्याकरता तर आम्ही आहोत, त्याच्याकरताच आहोत आम्ही. आणि प्रशासनाला मी आज इथे या व्यासपीठावरून सांगतोय, 26/3/2025 चा जो पहिला अर्ज आहे महसूल विभाग, त्यांना मी आज या व्यासपीठावरून सांगतोय, 26 मागच्या महिन्यात 26 मार्चला जो अर्ज दिलाय त्याचं उत्तर, त्याच्यावर कारवाई जर या 8-10 दिवसात नाही दिसली तर पुढल्या आठवड्याच्या अधिवेशन मध्ये मी या सगळ्यांना तिथं बरोबर काय करायचं कार्यक्रम लावतो. मी एकटा नाही. अरे मी एकटा नाही, तुमच्या तालुक्याचा भाग आहे माझ्या बरोबर. आता तुमच्या सगळ्यांची या इथले लोकप्रतिनिधी दुर्गेच्या स्वरूपात तुमच्यावर आलेली आहे. आणि भैया तुम्हाला सॅल्यूट आहे. तुमच्याबद्दल गाडी देताना ऐकलं मी. पोलीस प्रशासनाने लक्षात घ्या, पोलीस प्रशासनाने लक्षात घ्या. मी फार आदर करतो, फार नम्रपणे आदर करतो कायद्याचा. पण इथपर्यंत जर आमच्या अस्मितेवर कुणी आलं, आजची तर सकाळची न्यूज भैया अशी मी टीव्हीला पाहिलं, ते इराणचा राष्ट्राध्यक्ष मेलाय आणि भारतात ओरडायला लागले. ते जसं काही यांना त्यांनीच काढलेलं होतं. अरे या इथं राहायचं, भारतात राहायचं आणि सुताक त्यांचं पाळायचं.
म्हणून म्हणतो DNA चेक करा यांचे. हे हायब्रिड आहेत. यांना मी परत सांगतोय, कायद्यानं न्यायालयाच्या अधीन राहून, संविधानाच्या अधीन राहून जे पण काही नम्रतेने करता येईल ते करा. आणि प्रशासनानं जे अधिकार आपल्याला दिलेत त्या अधिकाराचा योग्य उपयोग करा. अधिकाराचा योग्य उपयोग करा. आणि जर त्याचा उपयोग व्यवस्थित केला नाही तर आम्ही योग्य ठिकाणी त्याची दखल घ्यायला लावू. आणि मग ज्या ठिकाणी आम्ही दखल घ्यायला लावू त्या ठिकाणी आम्ही कुठेही कुणाचीही दया माया करणार नाही. मग मागून असाल आमचं चुकलं, आम्हाला माफ करा, आता परत होणार नाही, आता ते नाही, आता नाही, परत नाही, कधीच नाही. असलं प्रशासनाचं धमकीचं पत्र जर आमच्या लोकनियुक्त सरपंचाला येत असेल, ग्रामपंचायतीला येत असेल, तर ही कुठली दादागिरी आहे? कसली भीती आहे तुमच्या मनात? कसली भीती आहे तुमच्या मनात? काय भीती आहे त्यांची एवढी? प्रशासन त्याच्यावर दखल घेत नाही. तुम्हाला बघायचं का? प्रशासनाने फक्त सांगा, प्रशासनाने फक्त सांगा. त्यांना लय सिरियस घेतलंय आम्ही. आता जाता आता आम्ही सगळे जातो ते पाडवून टाकतो. मग परत म्हणू नका कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून. परत म्हणू नका कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून.